नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचे स्वाध्याय या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं। अगदी सोप्या आणि सरळ भाषेतील स्वाध्याय अभ्यासा। चला मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करू। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सुगरण या पक्षाने खोपा आपल्या पिल्लांसाठी बांधला आहे। पुढचा प्रश्न आहे, खोपा कोठे टांगला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे खोपा झाडाला टांगला आहे। प्रश्न दुसरा आहे, पुढील आकृती पूर्ण करा। आपल्याला एक आकृती दिली आहे आणि ती पूर्ण करायची आहे। कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा। उत्तर, झोका, बंगला, गिलक्याचा घोस। गिलके म्हणजे घोसाळी दोडकी। प्रश्न तिसरा, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा। आपल्याला काही ओळी दिल्या आहेत। देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगले। या ओळीचा अर्थ आहे सुगरण पक्षी आपल्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी पिल्लांना खेळता यावे, त्यांना आनंद मिळावा आणि त्यांचे संरक्षण व्हावे, पिल्ले सुखरूप राहावे यासाठी झाडाला सुंदर घरटे बांधतो, असा या ओळीचा आपल्याला समजलेला अर्थ आहे। तिचा पिल्लामधील जीव झाडाले टांगला। उत्तर, आपल्याला या ओळीचा समजलेला अर्थ असा आहे की सुगरण पक्षाचे आपल्या पिल्लावर खूप जीव म्हणजे प्रेम असून तिचा जीव सतत पिल्लांच्या सुरक्षेसाठी घरट्यापाशी झाडावर अडकलेला असतो, ती कोठेही गेलेली असली तरी पण। पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा। आता या ओळीचा अर्थ असा आहे की सुगरण पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांसाठी अतिशय मेहनत व चिकाटीने सुंदर घरटे विणतो, त्याची ते काम पाहून बहिणाबाई माणसाला सुगरण पक्षाकडून शिकवण घेण्यासाठी सांगतात। तुला देले रे देवानं 2 हात 10 बोट। आता या ओळीचा सुंदर असा अर्थ आहे, बहिणाबाई माणसाला म्हणतात, आपल्याला देवाने 2 हात व 10 बोटे दिली आहेत, परंतु सुगरण पक्षाला फक्त इवलीशी चोच आहे व त्या चोचेनेच तो सुंदर असे घरटे विणतो। प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा। त्याच्यातला आहे, सुगरणीचा खोपा चांगला आहे असे कवयित्रीने का म्हटले असावे? तर उत्तर आहे, कवयित्रीने सुगरणीचा खोपा म्हणजेच घरटे चांगला आहे असे म्हटले आहे, कारण सुगरण हा एक पक्षी असून देखील तो अत्यंत मजबूत आणि सुंदर असा खोपा बांधतो। सुगरण पक्षी आपल्या छोट्याशा चोचीने गवताच्या बारीक काड्या गोळा करून आणि स्वतःच्या कष्टाने एक अप्रतिम घरटे विणतो। हे घरटे झाडाला उलटे लटकलेले असूनही कितीही मोठे वादळ आले किंवा पाऊस आला तरी तो खोपा कधीही खाली पडत नाही। मानवालाही थक्क करून सोडणारे सुगरणीचे हे कौशल्य आणि तिची मेहनत पाहून कवयित्री अशा म्हटल्या। कवयित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? उत्तर, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सुगरण पक्षाच्या अद्भुत कलेचे वर्णन चोचीने केलेले नवल या शब्दात केले आहे। सुगरण पक्षी आपल्या इवलाशा चोचीने गवताची एक एक काडी गोळा करून झाडाला माणसाच्या महालासारखा सुंदर खोपा बांधतो। त्याच्या या अप्रतिम कारागिरीसमोर माणसाची चातुर्यही फिके पडते। स्वतःचे पंख असूनही तो जमिनीवर न चालता केवळ आपल्या चोचीच्या आणि कष्टाच्या जोरावर हा मजबूत बंगला उभा करतो, असे कवयित्रीने म्हटले आहे।
लिहिते होऊया. प्रश्न पहिला, सुगरण पक्षाकडून आपणास काय शिकायला मिळते? उत्तर, सुगरण पक्षी स्वतःचे घरटे अत्यंत चिकाटीने, मेहनतीने आणि कष्टाने विणतो. आपल्याला कष्टाचे महत्त्व शिकायला मिळतं. वादळ वाऱ्यातही टिकून राहील असे मजबूत घरटे तो बांधतो, ज्यातून त्याचे नियोजन आणि कसब दिसून येते. आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो. यातून त्याच्या कुटुंबाविषयी प्रेम आणि जबाबदारीची जाणीव शिकता येते. परिस्थिती कशीही असली तरी जिद्द न हरता आपले ध्येय पूर्ण करण्याची प्रेरणा आपल्याला सुगरण पक्ष्यांकडून मिळते. प्रश्न दुसरा, सुगरण पक्ष्याच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यापेक्षा वेगळी कशी आहे किंवा असते? उत्तर, सुगरण पक्ष्याचा खोपा इतर पक्ष्यांच्या घरट्यापेक्षा वेगळा असतो, कारण तो झाडाच्या फांदीला उलटा लटकलेला आणि अत्यंत घट्ट विणलेला असतो. इतर पक्षी फांदीवर घरटे बांधतात, तर सुगरणीच्या खोप्यात जाण्यासाठी खालच्या बाजूने सुरक्षित नळीसारखा मार्ग असतो. या घरट्यात अंड्यासाठी पिल्लांसाठी खास जागा, सुरक्षित कप्पे बनवलेले असतात. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, शब्दांचे वचन बदला. अ, झोका, झोके. आ, बंगले, बंगला. ई, झाड, झाडे. ई, पाखरे, पाखरू. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. अ, सुगरण, माझी आई स्वयंपाक करण्यात फार सुगरण आहे. दुसरं वाक्य आहे, सर्व पक्ष्यांमध्ये सुगरण हा पक्षी अतिशय सुंदर घरटे विणतो. आ, झोका. वाक्य आहे, श्रावण महिन्यातील नागपंचमी या सणाला सर्व मुली झोका खेळतात. ई, कारागिरी. वाक्य, वेरूळ येथील लेण्यांमध्ये दगडांवर केलेली कारागिरी अप्रतिम आहे. ई, चोच. पक्षी चोचेमध्ये चारा घेऊन आपल्या पिल्लांना खाऊ घालतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून पाहता ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच तुमचेही नाव कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.